हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर जसं की तुम्ही जो पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की हं, हं. बऱ्याचशा भागातनी आपल्याला गारपीट, त्याचबरोबर पाऊससुद्धा पाहायला मिळेल. तर काल बऱ्याचशा भागामध्ये गारपीट, त्याचबरोबर पाऊससुद्धा चांगल्या स्वरूपाचा झालेला आहे. हं, हं, हं. आणि त्याचबरोबर तुम्ही सांगितलं होतं, की 2 तारीख जी आहे, ते सर्वात जास्त पावसाची राहणार आहे. हं, हं. तर सर आजचे 2 एप्रिल तर काय राहणार सर आजपासून पुढील कंडिशन? आज मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा व्याप्ती बऱ्यापैकी आहे. हो, आणि महाराष्ट्रातल्या पावसाचा जोर जो आहे तो अजून 48 तास कायम आहे, म्हणजे हो. उद्याचे दिवस. हां, हां. तर काही भागांचा जोर येत्या 24 तासामध्ये म्हणजे उद्यापासून कमी होते 3 एप्रिलपासून. हो, तर काही भागांचा 4 तारखेपासून कमी होतोय. पूर्ण विश्लेषण ऐकून घ्या. आजच्या 2 एप्रिलचा पाऊस जो आहे तो पूर्णपणे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बेळगाव भागांमध्ये गारपीट ते वादळी पावसाची शक्यता आहे. विजांचा रडार इथे पक्का बनलेला आहे. हां, हां. आज लातूरसह धाराशिव पट्ट्यामध्ये, केज, धारूर पट्ट्यामध्ये, बार्शी परिसरामध्ये विजांचा रडार बनलेला आहे आणि विजांसोबत गारी पण आहेत. हो, हं. हो, बार्शी, जालना या भागात सुद्धा आज 2 टप्प्यामध्ये पाणी आहे. एक दिवस मावळत्याच्या अगोदर आणि एक संध्याकाळच्या 8-9च्या पिरियडमध्ये. हो. छत्रपती संभाजीनगरसह अहिल्यानगर, पंढरपूर एरिया, नाशिक क्षेत्रात सुद्धा पाऊस आहे. हं. फक्त नाशिकची व्याप्ती कालच्या इतकीच राहील आणि संभाजीनगरची व्याप्ती सुद्धा कालच्यापेक्षा थोडी जास्त राहील. हो. त्यामध्ये कन्नड, सिल्लोड, जळगावपर्यंतचा भाग आहे. धुळ्यातही अनेक ठिकाणी आज पाऊस डेव्हलप होणार आहे. हं. परत बुरहानपूर परिसर एमपीचे सुद्धा अनेक कॉल्स येतात. त्या भागात सुद्धा आज पाणी आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय. बरोबर. वाऱ्यांचा जोर, पाणी दोन्ही आहे. हो. अकोला, अमरावतीमध्ये व्याप्ती कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळते, पण पाणी आहे इथे सुद्धा. हां. बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये संध्याकाळपर्यंत 8-9 वाजेपर्यंत दाखल होईल. हो, हिंगोली, वाशिममध्ये उशिरा आहे, पण आहेच. कारण की सध्या तिथे आभाळ जे आहे, ते थंड वातावरण जे आहे, त्यामुळे डेव्हलपमेंट थोडी उशिरा होईल. हो. पण पाणी इथे देखील आहे. बरोबर. आणि नागपूर, चंद्रपूर, वर्धा बरोबरच वाशिम जिल्हा, हिंगोली परिसर आणि परभणी या तिन्ही जिल्ह्याच्या, चारही जिल्ह्याच्या विभागामध्ये सुद्धा आज पाणी आहे. फक्त भाग बदलत पद्धतीनं वादळी राहील. गारपीट सदृश्य परिस्थिती वाऱ्याच्या आणि गरमीच्या डिपेंडवरती राहील. पण वातावरण बरोबर. इथे देखील खराब आहे. सर्वांनी आपल्या हळदी संध्याकाळच्या वेळेपर्यंत झाकून ठेवायच्यात. बरोबर. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला असा असेल, की आज उघडूच नका. हो. हं. तर परिस्थिती पहा संध्याकाळपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये म्हणजे मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये वातावरण हे पूर्णपणे, पूर्ण क्षमतेने मोठ्या संख्येनं युक्त वाऱ्याच्या प्रभावामुळे आणि गरमीची लेव्हल थोडी सकाळपासून कमी खालावलेली पाहायला मिळेल. पण दुपारी अचानक ती वाढणार सुद्धा आहे. बरोबर. वारे, पाऊस बीड जिल्ह्यात सर्वाधिक जास्त जोर राहील. धाराशिव जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये प्रमाण त्याचं अधिक आहे. हो. पश्चिम महाराष्ट्राचा समावेश वारंवार का करतोय? कारण की इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना विजांचे कडक धडाके आणि गारपिटीचे रडार सारखे बनतायत. ठीक बरोबर. आहे. आता 3 तारखेबद्दल जर बोलायचं झालं तर प्रामुख्याने 3 तारखेचा रडार हा पश्चिम महाराष्ट्रापासून कमी होताना दिसतोय. हं. ज्यामध्ये नाशिक, धुळे, पुणे परिसर, सांगलीचा पण पश्चिमेकडील भाग, कोल्हापूर परिसर यांना पावसापासून थोडी मुक्तता पाहायला मिळते वाऱ्याच्या जोरांमुळे. हो. बाष्पयुक्त वारे, थंड वारे, पावसाचे वारे हे चालू राहतील. हं. पण आजच्या आणि उद्या दिवस सतर्क राहा. सोलापूर, सांगली, पंढरपूर, दक्षिण तुळजापूर भाग, तुळजापूर परिसर, बार्शी परिसर, लातूर जिल्हा सुद्धा थोड्याफार प्रमाणात उद्या आहे. नांदेड आणि यवतमाळ, हिंगोली, वाशिम उद्या जास्त आहे. हो. हं. हं, हं. अकोला, अमरावती मोजक्या ठिकाणी पण पाणी आहेच. ठीक आहे. बरोबर सर. हो. 4 तारखेपासून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सोलापूरसारख्या ठिकाणी, दक्षिण महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हळद उकळून सुरुवात केली तरी चालते. हं, हं. हं. हो. पण थोडं स्थानिक वातावरणाचा इफेक्ट आहे. ते कुठे-कुठे आहे ते देखील जाणून घ्या. धुळ्याच्या काही भागांमध्ये आहे 1-2 ठिकाणी हं. आणि नांदेडच्या भागात 1-2 ठिकाणी. बाकी पाऊस खरं तर 5 तारखेपासून चाललाय महाराष्ट्रातून. पण हो. एक महत्त्वाचा अपवाद असा आहे, की चंद्रपूर आणि नांदेडच्या पूर्व भागामध्ये क्वचितच काही भागांमध्ये हे इफेक्ट घडू शकतात आणि बरोबर. त्यानंतर तुम्हाला जवळपास 14 तारखेपर्यंत त्रास होणार नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते. हां, हां. पण 14 तारखेला परत एक टफ एरिया बनतोय 14 एप्रिलला. हो. ठीक आहे. हो. तो एरिया कुठल्या भागामध्ये कसा राहील, गारपीट कुठे राहील हे सांगणं आता कठीण आहे. बरोबर. सध्या जर संभाव्य शक्यता सांगितली तर मराठवाड्याचा आणि विदर्भाचा त्यामध्ये समावेश आहे. हो. दक्षिण महाराष्ट्राकडनं हे वातावरण डेव्हलप होईल त्यामुळे दक्षिण महाराष्ट्राचाही समावेश त्याच्यामध्ये होऊ शकतो. बरोबर. आणि परत एकदा असंच वादळी वातावरण जे आहे ते 19 एप्रिलच्या आसपास डेव्हलप होऊ शकतं. 3-4 दिवसाचा रडार तोही बनतोय हो. आणि असा पूर्ण एप्रिल महिना जाणार आहे. बरोबर. संभाव्य शक्यता किंवा असणारे भाग जे आहेत ते सोपे आणि साधे नाहीत. हं. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आजच्या दिवस तरी सतर्क राहा. उद्यापासून आपल्या भागाचा पश्चिमेकडनं जोर ओसरत खाली-खाली जाणार आहे. येत्या 24 तासामध्ये पाणी अजूनही भयंकर आहे, पण 48 तासामध्ये जोर ओसरत जाईल. हो. 72 तासापर्यंत पाऊस महाराष्ट्रामध्ये बाष्पयुक्त वारे वाहत राहतील, पण 72 तासानंतर पाऊस हा कमी होऊन जाईल.
बरोबर. समजा 72 हं. तासाच्या नंतर आपल्याला पूर्णतः पाऊस गेलेला पाहायला मिळेल. हो, हो. हो. आणि सर वारंवार एक शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात येत आहे, की 1 मे ते 10 मे या हं. कालखंडात पाऊस किंवा गारपीट राहण्याची शक्यता आहे का? आहेच. आहेच आहे त्यामध्ये. हो, हे बघा, हं. सुरुवातीची जी काही तारीख आहे 1 मे ते 2 मेच्या दरम्यान वादळी वातावरण हे वगैरे होणं शक्य आहे. हो, कारण की अजूनही सूर्य आपली आग ओकणं काही कमी केलेलं नाही. त्यामुळे पाण्याचे ढग वाफे समुद्रातील वाफेचे ढग बनणं हो. आणि ढगांचा पूर्णपणे रडार जो आहे तो महाराष्ट्राच्या दिशेने, एमपीच्या दिशेने आणि कर्नाटकच्या दिशेने वाहतोय. बरोबर. त्याचबरोबर बंगालचा उपसागर काही कमी नाहीये. हो, त्यामध्ये सुद्धा लो प्रेशरची संख्या अधिक आहे. तामिळनाडू, तेलंगणा मार्गे बाष्प महाराष्ट्राकडे दिशेने वळते. बरोबर. त्यामुळे हे बाष्प ट्रान्सफर व्हायला किंवा एखाद्या दिशेला वळून जायला फारसे चान्सेस मिळत नाहीये. त्यामुळे बरोबर. असे प्रकार मे महिन्यात सुद्धा घडतील. त्याबद्दल स्पेशल रिपोर्ट तुम्हाला तुमच्या रेकॉर्डिंगमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही चॅनलला फॉलो करून ठेवा बरोबर. आणि आपल्या सुद्धा Instagram असेल, Facebook असेल, ॲप्लिकेशन असेल, बरोबर. त्यामध्ये तंतोतंत माहिती देण्याचा प्रयत्न चालूच असतो. हो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तिथे देखील येण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आणि एक विशेष हो. महत्त्वाचं, हं. की ह्या पावसाचा मान्सूनवरती वारंवार परिणाम होईल का? बरोबर. हे बघा, जो परिणाम आहे 10 ते 12% पाऊस आपण आपल्या रिपोर्टमध्ये कमी सांगितलेला आहे हो. आणि आंबे जास्त येतात किंवा आंबा बहार जास्त आला की त्या साली पाऊस कमी असतो. बरोबर. याची सुद्धा उत्तर तुम्हाला आता 1-2 महिन्यापासून मिळायला सुरुवात झालेली आहे, की हो, पाऊस बरा आहे म्हणून. हो. पण याचा परिणाम जो आहे तो जूनमध्ये पेरणीच्या ऐन तोंडावरती पडू शकतो, पडणार आहे. या भाकीत आपल्या रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. पण बरोबर. मान्सूनच्या अगोदर ह्या अशा अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत बऱ्यापैकी चालू होतील आणि मान्सून काळामध्ये आता तुम्ही बघताय अनेक ठिकाणी नांगरटी पण व्यवस्थित ढेकळं निघत नाहीत. बरोबर त्या पद्धतीने ती माती ओली होण्याचा अंदाज जास्त आहे. मे महिन्यामध्ये रोहिणी नक्षत्रात सुद्धा अनेक पावस, वादळी, अवकाळी, मुसळधार असणार आहे. जून महिन्यात सुद्धा अवकाळी पावसाचं आगमन बऱ्यापैकी आहे. हो. त्यामुळे अवकाळी पावसावरती ह्या वर्षीच्या जूनच्या पेरण्या देखील पार पडू शकतात. अशी परिस्थिती उद्भवणार आहे. त्यामुळे बरोबर. फारसं टेन्शन मान्सूनचं घेऊ नका. रिटर्न मान्सूनबद्दल मी तुम्हाला स्पष्टपणे रिपोर्टमध्ये सांगितलंय, की हो. रिटर्न मान्सून सुद्धा जबरदस्त आहे. गरमीच्या आणि अवकाळीच्या रडारवरती यावर्षी सुद्धा ऐन सोयाबीन काढणीच्या काळामध्येच पाऊस हा आगमन करणार आहे हं. आणि त्यावेळेस सुद्धा पाणी काही कमी नाहीये. सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर 2024 ची पुनरावृत्ती ह्या वर्षी होणार आहे आणि यंदाच्या वर्ष तरी भयानक असा दुष्काळ नाहीये. बरोबर. 2036 बद्दल आपण आता सांगणं कठीण आहे. हो. पण मान्सूनच्या बाबतीत टेन्शन घेऊ नका. थोडेफार अपवाद असतात. ते अपवाद कसे टाळायचे, कसे त्या पद्धतीचे पीक नियोजन करायचे, हे आपल्या मे महिन्यात सुद्धा सांगण्यात येणार आहे. बरोबर. आणि आणि आजच्या अवकाळीबद्दल तुम्ही काय करा, थोडं सतर्क राहा. बरोबर. हं. जसं की सर तुम्ही जो काही मागील रिपोर्ट दिला होता म्हणजे मार्च महिन्याचा आपल्याला सविस्तर रिपोर्ट तुम्ही दिला होता आणि तुम्ही त्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की मार्चचा शेवट आणि एप्रिलची सुरुवात हे जास्त करून पावसाळी राहणार. म्हणजे या तारखेला पाऊस, गारपीट ही आपल्याला चांगलीच पाहायला मिळेल. तुम्ही हे एका महिन्यापूर्वीच सांगितलं होतं. नक्की, धन्यवाद. आणि ते हो का? पण शेतकऱ्यांनी शेअर करायला हवं. इतर हो. माध्यमांच्या तुलनेमध्ये आपला वर्ग हा तुमच्या चॅनलवरती कमी पाहायला मिळतोय. सर्वांना बरोबर. एक विनंती आहे, तुम्ही सर्वात जास्त शेतकऱ्यांपर्यंत जेवढं शेअर कराल, तेवढं आपण अॅक्युरसी अजूनही वाढवण्याचा प्रयत्न करू. बरोबर. धन्यवाद. आणि सर त्याचबरोबर एप्रिल महिन्याची जी सुरुवात राहणार, समजा आता जे एप्रिल महिन्याचा पूर्ण जे अंदाज आहे, तर ते उद्या आपण रेकॉर्डिंगमध्ये नक्कीच घेऊया. स्पेशली ते रिपीट घेऊयात. हो. आजच्या सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांना पालन करण्याचा आदेश दिला. हो, हो. नक्कीच धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.